कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभिराम, माझी पूर्ण खात्री आहे लीला पार्टीमध्ये काही चूक वगैरे करणार नाही। पण कसं आहे ना बाळा, ती नवीन आहे, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये कदाचित ती गेली नसेल पहिल्यांदा, आता ती पहिल्यांदाच जात असेल, थोडीशी भांबावेल ती, तिच्याकडनं छोटी मोठी चूक होऊ शकते, पण त्यावेळीस तू तिला सांभाळशील, तिच्यावर चिडणार नाहीस, चार चौघांमध्ये तिला ओरडणार नाहीस, वचन दे मला। सिरियसली? हो अभिराम, सिरियस। कारण आज तुझ्या बरोबर जी माणसं कार्यक्रमात येणार आहेत ती बिझनेस डील करणार नाहीयेत, ती तुझी कामाची माणसं जरी असली ना तरी देखील त्यांना आज अभिराम जहागीरदार एक माणूस म्हणून कसा आहे, एक मुलगा म्हणून, वडील म्हणून, सासरा म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं नवरा म्हणून कसा आहे हे पाहायला मिळणार आहे। बाळा, तू अट घातली आहेस ना लीलाला, कोणतीही चूक करायची नाही। मग आता ही तुझी सुद्धा परीक्षा आहे। एक चांगला नवरा म्हणून आपल्या बायकोनी केलेल्या कोणत्याही चुकीवर रागवायचं नाही, तिला सांभाळून घ्यायचं, चार चौघात तिला ओरडायचं नाही। बघ, तुमच्या दोघांची ना अशी घट्ट टीम दिसली पाहिजे, लोक त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की काही वेगळं आहे। तू रागवू नकोस, सांभाळून घेतली, तुला कळतंय मी काय बोलते ते। आई, तू माझ्या समोर दुसरा कुठला ऑप्शन ठेवलायस का? असो, मी पुढे निघतोय, मला एवढं सांग की माझ्यावर कोण कोण येतो? हा, तुझ्या बरोबर सरस्वती आणि लक्ष्मी येणार आहेत, दुर्गा, किशोर, मी, आम्ही सगळे यश बरोबर येतोय आणि विश्वरूप देखील आमच्या बरोबरच असणार आहे, ठीक आहे? अरे हो, ते प्रमोद आणि विराजचं काय, ते कुठवर आले आहेत? ते वेळेवरती पोहोचतायत, मी आहे त्यांच्या टच मध्ये। बरं बरं, निघा मग, चल चल। अजी, तुम्ही गाडीत जाऊन बसा, किशोरला का वेळ लागतो कळत नाही, मी बघते, मी घेऊन येते त्यांना। मी जातेस, काही सामान घ्यायचंय? नाही नाही नाही, मला घ्यायचं। बरं बरं बरं। दुर्गा, ऑल सेट? हाँ, येस, ऑल सेट। यू आर लुकिंग नाइस। सर, आपले सगळे इम्पॉर्टंट गेस्ट आलेले आहेत, फक्त लीला मॅडम आल्या नाहीत, त्या आल्या की लगेच फंक्शनला सुरुवात करूया। आली नाही म्हणजे? आहे कुठे ती? मेकअप रूम मध्ये। आम्ही तर घरातून तयार होऊन निघालो होतो, इथल्या मेकअप रूम मध्ये तिचं काय काम आहे आय डोंट नो। तिला अजिबात सेन्स ऑफ टाइम नाहीये। तिला काय बोलायचं आणि कसं बोलायचं मीडिया समोर तुम्ही नीट सांगितलं? ऑफकोर्स जे आम्ही आमच्याकडनं सगळं सांगितलंय, पण ती लीला आहे जे, म्हणजे ती कधी काय बोलेल तिचं तिलाच माहित नसतं। होय जी, आणि आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडली। आता लीलाने काही चूक केली तर मग एक चूक आणि जहागीरदार फॅमिलीचं नाव खराब होणार। प्लीज बी केअरफुल। I do not want any mistakes. You get that? तिला बोलवा था। येस। हा, एक मिनिट दुर्गा, मी बोलावते। रेवती, एक्सक्यूज। काय झालं आजी? काय तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार नीट करतेस ना? हो आजी। कोणाला काही एक कमी पडू देऊ नकोस हा बाळा। बर, आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा। लीलाला घेऊन ये जा। हो, आलेच। अगं लक्ष्मी, तू यशला बघितलंस का? बराच वेळ झाला शोधते मी त्याला। वहिनी, तुम्हाला असं नाही वाटत का की यश एवढ्या वर्षांनी परत आलाय, पण तुमच्यापेक्षा दुसऱ्यांचंच कौतुक जास्त आहे त्याला? हो हो वहिनी, असं नाहीये लक्ष्मी, यश ही सगळी कामं फक्त आजींच्या सांगण्यावरून करतोय। आपण नाही का
इच्छा नसतानाही परफॉर्म करणार होत तसंच. नाईलाज म्हणून परफॉर्म करणार आहोत वहिनी, पण मी खूप मनापासून प्रॅक्टिस केलीये. तर बेबीचा माझा डान्स पण सेट झालाय. नाईलाजाने कसं परफॉर्म करू मी? सरू, तुला कळत कसं नाही ग? आपण लीलासाठी परफॉर्म करतोय, मग तरी तुला मनापासून डान्स करायचा आहे? काय बोललीस तू लक्ष्मी? तुझं तुला तरी कळतंय का ग? आपण हे सगळं लीलासाठी नाही, आपण हे सगळं फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या इमेजसाठी करतो. मीच काय, या घरातलं कुणीही कधीच त्या लीलासाठी काहीही करणार नाहीये. आलं लक्षात सरस्वती? हो हो वहिनी, करेन मी नाईलाजाने परफॉर्म. हो वहिनी. हे पत्र आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत तुझ्यासोबत जे काही घडलं, जो काही राग तुझ्या मनामध्ये आहे, तो सगळा आठव आणि ह्या कागदावर उतरवून काढ. त्यामुळे तुझं, एजंटचं आणि लीलाचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. हा म्हणून नीट विचार करून लिही. हे घे. लिही ना, बदला घ्यायचा आहे ना आपल्याला. लिही. माझं मन मला सांगतंय की तू खरं बोलतेस. लोक काही का बोले ना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.